चलो, वेलकम टू सिव्हिल टेक. आज आपल्याला काल जे शिकलो त्याच्या पुढचं आज आपल्याला बघायचं. काही नाही, हे जरा टक्कल केलं घरच्या घरी, कारण लॉकडाऊनमुळे बाहेर तर आपल्याला पडता येत नाही. त्याच्यामुळे एकदम छान पैकी टक्कल करून म्हणलं टोपी घालून शिकवावं. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. काल आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं आपण? काल बघितलं होतं व्हेरिएबल ऍक्सेलरेशन. येस, व्हेरिएबल ऍक्सेलरेशन तुम्हाला कळालं असेल काय असतं. वेलोसिटी ऍक्सेलरेशन वगैरे आपण डेरिव्हेटिव्ह काढतो ना, बरोबर ना. पोझिशन एक्स दिलेलं असतं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळते? वेलोसिटी. वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय? वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर जर्क. हे आपल्याला मिळतं. इंटिग्रेशन घेतलं तर काय काय मिळत जातं? जर्कचं इंटिग्रेशन घेतलं की ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन घेतलं की वेलोसिटी, वेलोसिटीचं घेतलं की आपल्याला मिळतं पोझिशन, बरोबर ना. तर अशा प्रकारे आपण काल एक एक्झाम्पल सोडवलं होतं. कालच्या एक्झाम्पल मध्ये एक पॉइंट मी तुम्हाला नंतर सांगेन म्हणलं होतं. तो दुसरा पॉइंट असा होता, कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स. काय होता ते सांगतो आता तुम्हाला. कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स, कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स. ठीक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स मध्ये काय करतो आपण? कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स मध्ये आपण डिकॅल्क्युलेट करतो डिस्टन्स. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं असतं? कॅल्क्युलेट द डिस्टन्स, कॅल्क्युलेट द डिस्टन्स when t is equal to 0 किंवा t is equal to 5 सेकंद, 6 सेकंद, जे काय असेल ते असं एक्झाम्पल मध्ये दिलेलं असतं. तर आपण डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे? डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी डोक्यामध्ये एक फिक्स फॉर्म्युला ठेवून द्या. हाऊ टू कॅल्क्युलेट डिस्टन्स वेन t is equal to 5 सेकंद. तर डी कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला एक फॉर्म्युला दिलाय. त्याचं फॉर्म्युला असा आहे, डी इज इक्वल टू मॉड. माहिती तुम्हाला मॉड? नसेल माहिती तर मी सांगतो तुम्हाला. डी इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स टी मायनस एक्स झिरो. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला क्वेश्चन बनतात एमपीएससी मध्ये. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार एमपीएससी मध्ये क्वेश्चन बनतात. ठीक आहे, फॉर्म्युला बघू आपण. सगळ्यात पहिले तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर करतो, मॉड म्हणजे काय असतं. जास्त डीप मध्ये घुसत नाही, वरवर आपल्याला जेवढं लागतंय ते आपण बघणार. आपल्याला थोडीच मॅथमॅटिशियन म्हणायचंय. तर मॉड म्हणजे काय असतं? मॉड म्हणजे सिम्पली याच्या आत निगेटिव्ह साईन आली ना, सपोज -10 आलं. ठीक आहे, -10 हे फायनल आन्सर आलं. एक्झाम्पल साठी सांगू का? सपोज xt हे तुमचं -10 आलं आणि x0 हे 5 आलं. xt हे -10 आलं, x0 हे -5 आलं. ठीक आहे, -5 आलं. काय आलं? x0 हे -5 आलं, मायनस. आणि हे मायनसचं मायनस इथे डोक्यात गेलं. काय बोललो परत सांगतो. फॉर्म्युला डिस्टन्सचा काय आहे? xt मायनस x0 हा फॉर्म्युला आहे. मी एक्झाम्पल साठी काय केलं, सपोज तुमची xt ची व्हॅल्यू आली -10 आणि x0 ची व्हॅल्यू आली -5. हे मायनसला मायनस इथे ठेवून दिलं. मग ही व्हॅल्यू काय होणार? -10 मायनस मायनस प्लस 5. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू काय येते? -10 प्लस 5 -5. मॉडचा मिनिंग असतो की निग्लेक्ट द निगेटिव्ह साइन. म्हणजे याला आपण सरळ लिहिणार 5. काय लिहिणार? 5. आणि डिस्टन्स आहे म्हणजे ते ऑब्व्हियसली कशात आलं पाहिजे? मीटर मध्ये, बरोबर ना. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स. ठीक आहे, आता हे कळालं नसेल, वेल अँड गुड, नका कळू देऊ. याच्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं, मी एक कालच्या प्रॉब्लेमवर ओरिएंटेड एक्झाम्पल घेणार. म्हणजे कालचा जो टाईप झालाय तो आपला एकदा रिवाइज होईल आणि आज नवीन मोशन कर्व्ह नावाचा एक टाईप आपण घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे कालचं पण लक्षात, आजचं पण लक्षात आणि उद्याचं पण लक्षात करून देण्याचा प्रयत्न मी करून टाकेन. ठीक आहे, बघूयात आपण. तर डिस्टन्सचा फॉर्म्युला कळाला. मॉड अंडर xt मायनस x0 इज नथिंग बट द कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स. हा फॉर्म्युला कधी वापरायचा आपण? जेव्हा तुमचं ऍक्सेलरेशन हे व्हेरिएबल ऍक्सेलरेशन असेल. कधी फॉर्म्युला वापरणार?
जेव्हा तुमचं ऍक्सलरेशन हे व्हेरिएबल ऍक्सलरेशन असेल. इमॅजिन करा तुम्हाला टाइम टी हा दिला n सेकंद. काय दिला? टाइम टी दिला n सेकंद. तर डी काय झालं? डी इज इक्वल टू एक्स एन मायनस एक्स झिरो. हा झाला युनिव्हर्सल फॉर्म्युला एनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. कोणताही टाइम देऊ द्या, आपल्याला काय काढायचंय त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. बघूयात आपण. जर कळालं नसेल ना, आता एक्झाम्पल त्याच्यासाठी बघतो आपण. चलो रब करतो. प्रॉब्लेम घेतो मी. एक्स गिवन आहे टी क्यूब मायनस, कालचं प्रॉब्लेम काय होतं? टी क्यूब मायनस 60 स्क्वेअर मायनस 15t, टी क्यूब मायनस 60 स्क्वेअर मायनस 15t प्लस 40. हे आपल्याला काल प्रॉब्लेम मध्ये गिवन होतं. ठीक आहे ना. त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं होतं? तुम्हाला टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली होती वेन व्ही इज इक्वल टू 0. ती आपण कॅल्क्युलेट काल केली होती. दुसरं, नंतर तुम्हाला ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं. नंतर तुम्हाला एक्स कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, म्हणजे काय? पोझिशन कॅल्क्युलेट करायला सांगितली होती, ती आपण कॅल्क्युलेट केली. याचा चौथा पार्ट येतो कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स. एमपीएससी मध्ये चारही प्रॉब्लेम नाही विचारत, याच्यातला कोणताही एक पार्ट तुम्हाला विचारू शकतात. हा कोणताही. तर आपण हे पहिले 3 पार्ट काल कव्हर केले, तरी पण एकदा आपण बघून घेऊ. काय असतं? एक्स ची व्हॅल्यू ही गिवन आहे आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू काय आहे? टी क्यूब मायनस 60 स्क्वेअर मायनस 15t प्लस 40. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डीएक्स बाय डीटी त्याला काय म्हणतो मी? चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अ वेलोसिटी. काय झालं? 3t स्क्वेअर मायनस 6t, नाही मायनस 6t कसं? 6 दुने 12 मायनस 12t मायनस 15. हे झालं वेलोसिटी. आता याचा अजून एक डेरिव्हेटिव्ह घ्या. वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह डीव्ही बाय डीटी. काय झालं ते? ऍक्सलरेशन. काय येतं ते? 6t मायनस 12. हे झालं ऍक्सलरेशनची व्हॅल्यू. आता आपल्याला हे आपण कॅल्क्युलेट केलं, हे कॅल्क्युलेट केलं, हे कॅल्क्युलेट केलं ना, बरोबर ना. मला टी काय मिळाला होता? टी ची व्हॅल्यू मला 2 मिळाल्या होत्या. टी इज इक्वल टू 4 आणि टी इज इक्वल टू 5. ज्यांना लक्षात नसेल कालचा लेक्चर नीट बघा. 2 व्हॅल्यू मला मिळालेल्या होत्या. ठीक आहे. वेलॉसिटी मध्ये v0 ठेवलं, याला सिम्प्लिफाय केलं की मला टी च्या व्हॅल्यू 2 मिळाल्या होत्या, 4 and 5 सेकंड. ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट केलं होतं आपण. हे टी इक्वल टू 5 याच्यात ठेवलं की टी ऍक्सलरेशन आपल्याला मिळालं होतं. ही टी ची व्हॅल्यू याच्यात ठेवली होती तर आपल्याला पोझिशन मिळाली होती. एवढं आपण काल बघितलं होतं. मग याचा शेवटचा पार्ट होता जो मी तुम्हाला नंतर सांगेन असं म्हणलं होतं, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स. कॅल्क्युलेशन ऑफ डिस्टन्स साठी आपल्याला ना टाइम महत्वाचा आहे. टाइम आपल्याला लागतो. एक्झाम्पल मध्ये भरपूर वेळेस दिलेलं असतं की कॅल्क्युलेट द डिस्टन्स. आता या एक्झाम्पल बद्दल बोलतो मी. इथे एक्झाम्पल मध्ये असं दिलंय, कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ पार्टिकल. काय दिलंय? कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ पार्टिकल वेन टी इज इक्वल टू 5 सेकंद. असं या प्रॉब्लेम मध्ये दिलंय. मी काय करणार? डोकं शांत ठेवणार. मग मी काय केलं? डी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिला, मॉड ऑफ एक्स टी मायनस एक्स झिरो. मग मला सगळ्यात पहिले एक्स टी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागणार. एक्स टी म्हणजे काय? हा टाइम किती आहे? 5 सेकंद. म्हणजे मला x5 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागणार. ठेवा मग या टी क्यूब मायनस 60 स्क्वेअर मायनस 15t प्लस 40 मध्ये 5 व्हॅल्यू ठेवा. 5 चा क्यूब 6, 5 चा स्क्वेअर मायनस 15, 5 प्लस 40 किती येते? 5 5 25, 25 5 125 मायनस 5 5 25, 25 गुणिले 6, 25 चौक 100, 25 5 25 असे 25 सकट 150 मायनस 15 1 15 30 15 30 45 15 चौक 60
15×5 = 75 प्लस 40. ठीक आहे ना. ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा किती येते. व्हॅल्यू 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 हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, ऍड करून टाका. किती झाले हे 165 ना. 40 आणि 125 165. आणि हे काय -150 आणि हे -75. किती झालं 225. चला 225 मायनस 165 किती होतंय 0. 10 मधून 6 गेले 4 2 6 0 आहे 0. 5 - 5 0. 10 मधून 6 गेले 4 2 6 0. ही व्हॅल्यू मला मिळाली 60 मायनस मिळाली. ठीक आहे -60 मीटर. काल मी तुम्हाला सांगितलं होतं मायनस साईन म्हणजे रेफरन्स ऍक्सिसच्या लेफ्ट साइडला असेल त्याला आपण मायनस साईन म्हणतो. असा आपला जर रेफरन्स ऍक्सिस असेल या निगेटिव्ह व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, हा रेफरन्स ऍक्सिस आहे, त्याच्या लेफ्ट साइडला जो व्हॅल्यू असले त्या झाल्या मायनस. ठीक आहे. x_t ची व्हॅल्यू आता मला मिळाली. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर x0. सिम्पली पुट द व्हॅल्यू ऑफ 0 इन दिस इक्वेशन. आपल्याला x0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. x0 म्हणजे t ची व्हॅल्यू 0 पुट करा. 0 पुट केले की हे 0 हे 0 हे 0 उरलं काय हे. x0 ची व्हॅल्यू काय मिळाली 40. चला आता मला d ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d. xt t इज इक्वल टू 5 सेकंड. किती आहे 5 सेकंड ठेवल्यावर किती मिळाली मला -60 व्हॅल्यू मिळाली. मायनस हे मायनसला मायनस लिहिलं, हे 40 इथे लिहिलं असं. ओके. मग डिस्टन्स काय झाला -100. मॉड मध्ये मायनस कन्सिडर करतो का आपण, नाही. आमच्या सरांनी सांगितले मॉड मध्ये निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो लिहायचं सगळ्यात शेवटी पॉझिटिव्हच. तर 100 मीटर हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे एक्झाम मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला कॅल्क्युलेट द डिस्टन्स वेन द टाइम इज इक्वल टू 5 सेकंड, सिम्पली x_t ची व्हॅल्यू x5 ठेवायची आणि x0 ची व्हॅल्यू तर तुम्हाला कधी पुट करता येईल. सपोज हे 40 नसतं तर x0 ची व्हॅल्यू काय आली असती 0 आली असती. ठीक आहे. मग इथे -60 -0. इथे ऑलरेडी 40 इज अ कॉन्स्टंट त्याच्यामुळे हे कॉन्स्टंट व्हॅल्यू इथे आली. सो आन्सर इज 100 मीटर. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल वेन t is equal to 5 सेकंड इज 100 मीटर. मिनिंग काय झाला याचा, मिनिंग असा झाला की टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड होता, 2 सेकंड होता, 3 सेकंड होता, 4 सेकंड होता. तर यांनी सांगितलं 5 सेकंद असताना पार्टिकल किंवा बॉडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर ते डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे त्यांनी 100 मीटर. हे बघा तुम्हाला ना एक पुन्हा सांगतो मी, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दोन शब्द वापरतो. डिस्प्लेसमेंट याच्यातला फरक मी लेक्चर नंबर 1 मध्ये क्लिअर केलाय, तरी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. एखादं पार्टिकल किंवा बॉडी ही अशी 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 कशी जात असेल तर याचा जो शॉर्टेस्ट पाथ झाला, शॉर्टेस्ट रस्ता जो झाला हा झाला डिस्प्लेसमेंट. काय झालं, शॉर्टेस्ट पाथ इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. आणि हे वाकडा तिकडा जो रस्ता आहे ना याला म्हणायचं डिस्टन्स. ठीक आहे, याला म्हणायचं डिस्टन्स. सो डिस्टन्स हे कधीही डिस्प्लेसमेंट पेक्षा मोठा असणार. ठीक आहे, शॉर्टेस्ट पाथ इज डिस्प्लेसमेंट आणि वाकडा तिकडा लांब जो पाथ आहे तो झाला, वाकडा तिकडा जो लांब पाथ आहे तो झाला डिस्टन्स. आणि शॉर्टेस्ट रूट जे आहे, शॉर्टेस्ट पाथ जो आहे तो झाला डिस्प्लेसमेंट. शॉर्टेस्ट पाथ डिस्प्लेसमेंट आणि वाकडा तिकडा रूट डिस्टन्स. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये एक सांगत होतो तुम्हाला की डिस्टन्स हे कधी कधी डिस्प्लेसमेंट असू शकतं बरं का. म्हणजे तुमचा वाकडा तिकडा रस्ता असं कधीच होणार नाही का की स्ट्रेट लाईन आहे असेल ना, तर मग डिस्टन्स हे कधी कधी डिस्प्लेसमेंट असू शकतं. वाईस वर्सा डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्स असू शकतं. जर डिस्प्लेसमेंट एवढाच डिस्टन्सचा रूट असेल तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट होईल, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स होईल. बरोबर ना. तर डोक्यामध्ये फक्त एक फिक्स ठेवायचं, डिस्टन्स म्हणजे वाकडा तिकडा रोड जो काय आपल्याला ट्रॅव्हल करायचा. डिस्प्लेसमेंट म्हणजे टोटल शॉर्ट लेंथ. ठीक आहे, टोटल शॉर्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. 2 पॉइंट दिलेले त्याच्यात शॉर्टेस्ट पॉसिबल रूट जो आहे तो झाला डिस्प्लेसमेंट. आणि जे काही पार्टिकल ट्रॅव्हल करतं वाकडा तिकडा पाथ
किंवा त्या पॉइंटला पोहोचायसाठी पार्टिकलला जे खाली वर किंवा बॉडीला जो वेगळा वेगळा पाथ ट्रॅव्हल करावा लागतो ते झाला डिस्टन्स. ठीक आहे. फायनल एकदा सांगतो, शॉर्टेस्ट पाथ आलं डिस्प्लेसमेंट आणि नुसता पाथ आलं डिस्टन्स. ओके, क्लिअर. शॉर्टेस्ट पाथ डिस्प्लेसमेंट, नुसता पाथ आलं डिस्टन्स. ओके, दोघांचे युनिट मीटर. चलो याचा स्क्रीनशॉट मारा, पुढे जाऊयात आपण. होप तुम्हाला कळाला असेल. मी भरपूर ट्राय केला. आता काही अडचण असेल तर विचारू शकता कमेंटला, मी नेहमी रिप्लाय देतो. ओके चलो, हा आपला टाइप नंबर कोणता कम्प्लीट झाला? टाइप नंबर 3 कम्प्लीट झाला असं वाटतंय तुम्हाला? सगळ्यात पहिला टाइप काय होता? युनिफॉर्म ऍक्सलरेशन वरचे प्रॉब्लेम. युनिफॉर्म ऍक्सलरेशन मध्ये मी 3 इक्वेशन पाहिले. कोणते कोणते पाहिले आठवा बरं, मला न सांगता आठवा. 3 इक्वेशन पाहिले होते. कोणते कोणते? जस्ट एकच मिनिटात. एकच मिनिटात. हा, कोणते 3 इक्वेशन पाहिले होते? V इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, दुसरा काय इक्वेशन होता? S इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 G A 1/2 AT स्क्वेअर. GT लिहायची फार सवय लागली ना. S इज इक्वल टू यूटी प्लस हाफ AT स्क्वेअर. तिसरं V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. These equation are valid for uniform acceleration. कोणत्या ऍक्सलरेशन साठी? युनिफॉर्म ऍक्सलरेशन साठी हे इक्वेशन व्हॅलिड आहे. मग आपण दुसरा टाइप बघितला मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा. मोशन अंडर ग्रॅव्हिटी मध्ये मी काहीच केलं नाही. ग्रॅव्हिटेशन खाली ओढतंय वस्तूला, त्याच्यामुळे काय झालं? ऍक्सलरेशन हे सगळे निगेटिव्ह झाले. ठीक आहे, त्याच्यामुळे या व्हॅल्यू सगळ्या इथल्या निगेटिव्ह झाल्या. काय झाल्या त्या? V इज इक्वल टू यू मायनस GT. दुसरं S इज इक्वल टू UT मायनस हाफ GT स्क्वेअर. तिसरं V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2GS. ओके, तर या सगळ्या व्हॅल्यू तयार झाल्या. हे आपण रिकॉल करून बघितलं. रिकॉल होत आहे? झाला रिकॉल. तिसरा टाइप आपण काय बघितला? व्हेरिएबल ऍक्सलरेशनचा. व्हेरिएबल ऍक्सलरेशन. व्हेरिएबल ऍक्सलरेशन मध्ये काहीच नाही करायचं. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ज्याला जमतं त्याला व्हेरिएबल ऍक्सलरेशन चांगल्या प्रकारे जमतं. तर व्हेरिएबल ऍक्सलरेशन साठी मी काय बघितलं होतं? एक्स बघितलं, व्ही बघितलं, ए बघितलं, जे बघितलं, जर्क ऑर जोल्ट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, काय मिळालं मला? वेलॉसिटी. डेरिव्हेटिव्ह घेतला वेलॉसिटी. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह मिळाला ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचा डेरिव्हेटिव्ह जोल्ट किंवा जर्क. याचं उलट केलं, इंटिग्रेशन घेत गेलं जर्कचा, तर मला काय मिळालं? ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचं इंटिग्रेशन वेलॉसिटी. वेलॉसिटीचं इंटिग्रेशन पोझिशन. हे इम्पॉर्टंट आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. जे तुम्हाला 3 टाईप शिकवले का मी, या तिन्ही टाईप मध्ये जे आपल्याला मेन डेटा लागतो ते हे फळ्यावर लिहिलेलं आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट मारा. चलो चलने का आगे चलो. आता ना माझा फेवरेट टॉपिक मी शिकवणार आहे तुम्हाला. कोणता टॉपिक? फेवरेट टॉपिक. बघा आता तुम्हाला ना, तुम्ही एकदम 0 पासून जरी शिकत असले ना, 0 तरी तुम्ही आज भरपूर शिकणार आहेत. आणि हे शिकणार आहेत की याच्यावर मी बेट लावतो तुमच्याशी. बेट याच्यावर एमपीएससी प्री मध्ये दरवेळेस क्वेश्चन येतात आणि यावेळेसही येणार. ठीक आहे, मग बघा तुम्हाला मी एवढ्या गॅरंटीने सांगतो, तर या टॉपिकला किती वेटेज तुमच्या नजरेत असलं पाहिजे. ठीक आहे, बघू आपण. आता नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आहे मोशन डायग्राम. काय आहे? मोशन डायग्राम. मोशन डायग्राम. मोशन डायग्राम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आहे, कोणती डायग्राम घेऊ बरं? पहिले मी सगळ्यात पहिले घेतो ए टी डायग्राम. ठीक आहे, ए टी डायग्राम एक घेतो. दुसरी व्ही टी डायग्राम.
ठीक आहे. तिसरी एक्स टी डायग्राम. ठीक आहे. इथे एटी डायग्राम म्हणजे ए इज फॉर ऍक्सेलरेशन, टी इज फॉर टाइम. इथे व्हीटी डायग्राम म्हणजे व्ही इज फॉर वेलोसिटी, टी इज फॉर टाइम. इथे एक्स टी म्हणजे एक्स इज फॉर पोझिशन आणि टी इज फॉर टाइम. आता काय करणार मी, दोन ऍक्सिस सिम्पली काढणार. काढले दोन ऍक्सिस. काय म्हणणं याचं, एटी डायग्राम म्हणजे एका ऍक्सिसला काय येणार ऍक्सेलरेशन, दुसऱ्या ऍक्सिसला काय येणार टाइम. ठीक आहे. याचं काय म्हणणं आहे, व्हीटी डायग्राम म्हणजे एका ऍक्सिसला येणार वेलोसिटी, दुसऱ्या ऍक्सिसला येणार टाइम इन सेकंड. तिसरा याचं काय म्हणणं आहे, एक्स टी डायग्राम एका ऍक्सिसला एक्स आणि दुसऱ्या ऍक्सिसला टी इन सेकंड. चला हे तर कळालं मला. एक बाण पण मारून देतो, चढता क्रम. ठीक आहे. मला एक गोष्ट तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायची आहे. सपोज म्हणलं बरं का, सपोज म्हणजे ऍझ्युम करा की हा एटी डायग्रामचा स्लोप असा आहे. काय म्हणलं मी, या एटी डायग्रामचा स्लोप हा असा आहे आणि या स्लोपचा जो काही एरिया तयार होतोय, या स्लोपचा जो काही एरिया तयार होतोय, एरिया अंडर दिस स्लोप, याला मी रेड पेनाने असं मार्क करतो. केलं, दिसतोय ना. हा एरिया अंडर काय झाला, एटी कर्व. एटी कर्व ही आहे, या कर्वच्या अंडर जो एरिया आहे तो एरिया अंडर एटी कर्व असं मी त्याला म्हणतो. मला सांगा, साधा कॉमन सेन्स या, डेरिव्हेटिव्ह काय असतं. डेरिव्हेटिव्ह याला तुम्ही प्रॅक्टिकली कधी समजून घेतलंय का, काय असतं डेरिव्हेटिव्ह, नाही समजून घेतलं. इंटिग्रेशन काय असतं, इंटिग्रेशन याला प्रॅक्टिकली तुम्ही समजून घेतलं आहे का, नाही. तर आज मी तुम्हाला याचं फिजिकल मिनिंग सांगतो. तुम्ही भरपूर ठिकाणी असे लोक किंवा असे व्यक्ती म्हणताना ऐकले असतील की आपण मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह शिकतो, आपण मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन शिकतो, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये काय उपयोग आहे त्याचा, असं म्हणतो ना. आता मला सांगा, एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ऍक्सेलरेशन टाइम कॅल्क्युलेट करायचा असेल, ठीक आहे, त्याचा जर तुम्हाला ग्राफ मिळत असेल आणि त्याच्यात तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनचा वापर करावा लागत असेल, तर असं नाही वाटत तुम्हाला की तुम्हाला एखाद्या ठिकाणचं ऍक्सेलरेशन करायचंय म्हणजे फायनल स्टेजला जायचंय, तर त्याच्या पायऱ्या म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे. असं जर ज्यांना वाटत नसेल त्यांनी आता इथे नीट फोकस ठेवून बघा बरं का. डेरिव्हेटिव्ह काय असतं, रेट ऑफ चेंज असतो, बरोबर ना. काय बोलतोय, एकदम 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 मनापासून शिकवतोय आणि तुमच्या डोक्यात पण फिक्स राहू द्या, कारण मी हे बेसिक वर गेलो, खूप बेसिक. तुम्हाला 12वीला शिकताना तरी सांगितलं होतं का रे कोणी की डेरिव्हेटिव्ह काय असतं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx बाय dt असं शिकवलंय ना काहीतरी, ते विसरून जाते. मी तुम्हाला बेसिक सांगतो. डेरिव्हेटिव्ह काय असतं, एखाद्या गोष्टीचं जर त्याचं टाइम बिंग, जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर तुम्ही घेत असाल डेरिव्हेटिव्ह, तर त्या गोष्टीचं टाइम नुसार होणारे बदल. मग ती जर पोझिशन असेल तर टाइम नुसार होणारी पोझिशन चेंज, ते जर ऍक्सेलरेशन असेल तर टाइम नुसार होणारं ऍक्सेलरेशन मध्ये चेंज, बरोबर ना. म्हणजे बॉटम लाईन काय सांगितली मी, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह, हे काय कळालं तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह म्हणजे रेट ऑफ चेंज. रेट ऑफ चेंज तो पोझिशनचा असेल, तो पार्टिकलचा असेल, तो वस्तूचा असेल, तो कशाचाही असेल, रेट ऑफ चेंज एवढं म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. इंटिग्रेशन, इंटिग्रेशनच्या नावातच आहे इंटिग्रेट. इंटिग्रेट हे त्याच्या नावात आहे. इंटिग्रेट म्हणजे काय असतं, मला मी त्याचं डिक्शनरी मिनिंग काही शोधून नाही काढला, पण माझ्या डोक्यामध्ये मी एक फिक्स केलं. इंटिग्रेट म्हणजे काय, इंटिग्रेट म्हणजे एकत्रीकरण. ठीक आहे. इंटिग्रेट म्हणजे एकत्रीकरण. जे काही छोटे 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 पार्ट तयार झालेले आहेत ना, त्या छोट्या छोट्या पार्टला एकत्र करणं म्हणजे इंटिग्रेशन. हे माझ्या मनाने मी डेफिनेशन तयार केली. ती चूक असो, बरोबर असो, काय असो मला नाही माहिती, पण ती इथे तुम्हाला ती डेफिनेशन कामाला लागणार. तर बोललो काय मी, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह इज रेट ऑफ चेंज. ठीक आहे. जो काही चेंज होतोय त्या चेंज मध्ये जो काही रेट होतोय,
रेट ऑफ चेंज होतोय, जो काही बदल होतोय, तो बदल होण्याचं प्रमाण जे आहे त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह. सर एवढं बेसिक का सांगताय? या बेसिक वरनच आज तुमचे धडाधड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय धडाधड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघा. आता मी जसं म्हणलं रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिव्हेटिव्ह. जर एखादं पार्टिकल या पोझिशन पासून या 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 रेड कलरच्या पेनापासून इथे जात असेल, एखादा पार्टिकल या रेड कलरच्या पेनापासून या पेनापर्यंत जात असेल, तर काय होतं, त्याची पोझिशन चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर ना? म्हणजे मग जर मी पोझिशन चेंज केली तर त्याचा मी ग्राफ काढू शकतो की 1 सेकंदाला हा जो रेड कलरचा पेन होता तो इथपर्यंत आला, दुसऱ्या सेकंदाला तो इथपर्यंत आला, तिसऱ्या सेकंदाला तो इथे रीच झाला, असं तर मी सांगू शकतो. मग थोडक्यात मला काय मिळालं? चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम. या पेनाची पोझिशन एका सेकंदाला इथे होती, दुसऱ्याला इथे होती, तिसऱ्याला इथे होती. हे काय सांगितलं मी? याची पोझिशन एकेका सेकंदाला कुठे कुठे होती. तर मग मी आता हे एवढं सगळं सांगितलं, याचा मिनिंग कसा? याला मला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करायचं आहे तर मी काय करणार? एका ठिकाणी एक्स काढणार म्हणजे पोझिशन, दुसऱ्या ठिकाणी टाइम काढणार, आणि 1 सेकंद झाला. ठीक आहे, या इथे डायरेक्टच देतो दाखवून तुम्हाला. XT दाखवतो पहिले. हा, जर इनिशियल स्टेजला तुमचं पार्टिकल 0 टाइमला असेल आणि 0 ट्रॅव्हल केला असेल त्यांनी, बरोबर ना? सगळ्यात पहिल्या स्टेजला पार्टिकल इज ऍट रेस्ट आणि टाइम पण 0 असेल. मग थोडा टाइम वाढला की त्याची पोझिशन पण वाढली. थोडं समोर गेला त्याला 1 सेकंद लागला म्हणजे ते इथे आलं. पुन्हा पुढे गेला, थोडस पुढे गेला तर त्याला टाइम पण तसा लागला. एका सेकंदाला इथपर्यंत आला तो, दुसऱ्या सेकंदाला या इथपर्यंत आला, म्हणजे पोझिशन पण बदलली. पहिले पोझिशन सपोज इथे 10 मीटर होती ट्रॅव्हल केलेली, इथे झाली 20, जे काय असेल पोझिशन त्याची बदलली. ठीक आहे, मग असं करत करत त्याची पोझिशन बदलतीये. कळालं ना तुम्हाला? अशी करत करत पहिले 10 मीटरला त्या पोझिशन, त्याची पोझिशन किती होती? एका सेकंदाला 10 मीटर अशी पोझिशन होती. दुसऱ्या सेकंदाला काय झालं? त्याची पोझिशन काहीतरी इथे दिसते ना, म्हणजे 10 आणि 20च्या मध्ये, सपोज त्याला म्हणा 15 मीटर वर त्याची पोझिशन होती. मला सांगायचं काय की मी डेरिव्हेटिव्ह काढतोय आणि त्याला ग्राफ मध्ये प्लॉट करतोय, बरोबर ना? dx बाय dt ऍट 0, dx बाय dt वेन t इज इक्वल टू 1, याचा डेरिव्हेटिव्ह मी काय करतोय? ग्राफ मध्ये प्लॉट केलाय. हे ग्राफ मध्ये प्लॉट केल्यानंतर मला काय मिळाली? एक कर्व मिळाली ना. ही कर्व म्हणजे काय झाली? ही कर्व म्हणजे काय झाली? डेरिव्हेटिव्ह झाला ना. काय झाली? कर्व डेरिव्हेटिव्ह. डोक्यात फिक्स झालं? कर्व म्हणजे काय झाली? डेरिव्हेटिव्ह. कर्व म्हणजे काय झाली? डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन म्हणजे काय सांगितलं मी? एकत्रीकरण. एकत्रीकरण म्हणजे एरिया. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय झाली? कर्व. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय झाली? कर्व. इंटिग्रेशन म्हणजे झाला एरिया. बस पोहोचलो आपण जिथे पोहोचायचं होतं तिथं. एवढं बेसिक घेतलं आणि आलो आपण आता या लेवलला, मिडल लेवलला आलो आपण. या मिडल लेवलला मला कळालं की जर मी एखाद्या गोष्टीचा कर्व प्लॉट करत असेल तर तो त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो, आणि नंतर मला असं कळालं मी एखाद्या गोष्टीचा इंटिग्रेशन घेत असेल तर मी त्याचा एरिया काढतो. चला मग या आता इथे सांगा ही कर्व प्लॉट कशात केली आहे? तुम्हीच सांगणार. आता तुम्हाला 100 नाही, मी 200% सांगतो. किती पर्सेंट? 200% सांगतो तुम्हाला याचं उत्तर मी सांगायच्या अगोदर देता येईल. हे मी 80 डायग्राम इथे प्लॉट केली आहे. 80 डायग्राम प्लॉट केली. याची कर्व काय देते? काय आपण सांगितलं? कर्व म्हणजे काय असतं? डेरिव्हेटिव्ह. आणि एरिया म्हणजे काय असतं? इंटिग्रेशन. जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, dA बाय dt घेतला, ठीक आहे, जर मी dA बाय dt घेतला, त्याला मी काय नाव दिलं होतं? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍक्सेलरेशन? जर्क. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? कर्व. ही कर्व काय देणार म्हणजे तुम्हाला? ही कर्व काय देणार? ही कर्व देणार जर्क. काय देणार? जर्क. एरिया काय देणार? एरिया म्हणजे इंटिग्रेशन असतं. कुणाचं इंटिग्रेशन? ऍक्सेलरेशनचं. ऍक्सेलरेशनचं इंटिग्रेशन काय असतं? वेलॉसिटी. म्हणजे इफ
वी कॅल्क्युलेट द कर्व ऑफ 80 डायग्रामची जर तुम्ही कर्व बघितली तर तुम्हाला काय मिळणार त्याच्यातनं जर्क मिळणार. इफ वी हॅव कॅल्क्युलेटेड द एरिया अंडर 80 कर्वच्या खालचा एरिया पण कॅल्क्युलेट केला तर ते मला काय मिळणार वेलॉसिटी. डोक्यामध्ये फिक्स बसलं. हे आता तुम्हाला पाठ करायची गरजच नाही. ठीक आहे ना. डेरिव्हेटिव्ह म्हणजे कर्व किंवा त्याला स्लोप म्हणू शकता तुम्ही, बरोबर ना. स्लोप किंवा कर्व म्हणजे डेरिव्हेटिव्ह, एरिया म्हणजे इंटिग्रेशन. चला येऊ आपण दुसऱ्या डायग्रामवर. सपोज ही व्हीटी डायग्राम कशी काढू शकता आपण एक्झाम्पल देतोय. ही अशी व्हीटी डायग्राम काढली. या व्हीटी डायग्रामचा हे काहीतरी काय म्हणतात, ही काहीतरी कर्व आहे, हा काहीतरी स्लोप दिसतोय तुम्हाला व्हीटी डायग्राम मध्ये, आणि या व्हीटी डायग्राम मध्ये इथे काहीतरी एरिया दिसतोय. सांगा आता मला तुम्हीच मी नाही सांगणार. आता सांगा एरिया अंडर व्हीटी डायग्राम. एरिया अंडर व्हीटी डायग्राम. एरिया म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ वेलोसिटी गिव्स पोझिशन. सो एरिया अंडर व्हीटी कर्व गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल and the slope of VT curve gives काय असतं याचा स्लोप म्हणजे काय असतो, वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह dv बाय dt. ते काय झालं, ऍक्सलरेशन. ठीक आहे. चला या आता लास्ट फिगरवर. इथे एरिया नसतो बरं का, पोझिशनचं तुम्ही अजून इंटिग्रेशन नाही काढू शकत, त्याच्यामुळे इथे फक्त आपल्याला कर्व बद्दल बोलायचंय. व्हॉट इज द slope in xt diagram, slope of xt diagram indicates, सांगा slope of xt diagram indicates. स्लोप म्हणलं रे म्हणलं, डोक्यामध्ये आलं पाहिजे dx by dt. व्हॉट इज dx by dt, वेलॉसिटी. कट करू का हे कर्व डेरिव्हेटिव्ह लिहिलेलं, हे काय आलं पाहिजे, वेलॉसिटी. ठीक आहे, हे वेलॉसिटी. याचा एरिया नसतो. तर आज अजूनही तुमचे एमपीएससी चे पूर्ण मार्क फिक्स नाही झाले. हे जस्ट स्टार्ट केलंय मी मोशन डायग्रामला. तुमची कन्सेप्ट बेसिक पहिले मी तुमचं कॉन्क्रिटिंग केलं, बेसला एकदम छान गच्च केलं, कडक केलं एकदम. त्याच्यातनं मला कळालं की आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन काय ते मला कळालं. मग मी काय केलं, 3 प्रकारच्या डायग्राम पहिलेच इथे ड्रॉ करून ठेवल्या. एक एटी डायग्राम, एक व्हीटी डायग्राम आणि एक एक्सटी डायग्राम. मला एक कळालं कर्व म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मी एरिया बद्दल बोललो, सिम्पली इंटिग्रेट दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि जिथे कुठे मी स्लोप बद्दल बोललो, सिम्पली टेक अ डेरिव्हेटिव्ह. एवढं कळालं. सांगा मग एटी डायग्राम मध्येचा स्लोप काय मिळणार तुम्हाला, जर एटी डायग्रामचं इंटिग्रेशन और एटी डायग्रामचा एरिया गिव्स काय मिळतं, वेलॉसिटी. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे काय बघितलं होतं, व्हीटी डायग्रामचा एरिया काय मिळणार. व्हीटी डायग्रामचा एरिया म्हणजे इंटिग्रेशन ऑफ वेलोसिटी इज पोझिशन ऑफ पार्टिकल. आणि व्हीटी डायग्रामचा स्लोप गिव्स ऍक्सेलरेशन. या एक्सटी डायग्रामवर आता एक्सटी डायग्रामला एरिया नसतो. एक्सटी डायग्रामचा स्लोप काय देतो, dx बाय dt म्हणजे काय झालं, वेलॉसिटी. तीनही कळालं, 100% कळालं. खूप जोर दिलाय, खूप मेहनत दिली मी तुम्हाला कळावं याच्यासाठी. एकदा स्क्रीनशॉट मारा. पुढचं याच्याबद्दल अजून आपण बघू. चलो मला एक कमेंट मध्ये सांगा रे, तुम्ही सगळे जे कोणी हा व्हिडिओ बघेल, मला फक्त एक तुमच्याकडनं अशी अपेक्षा आहे, तुम्हाला हे जे मी व्हिडिओ करतोय हे आवडतायत ना, तुम्ही करताय लाईक, व्ह्यूज भरपूर येत आहेत, मान्य आहे मला. पण मला एक थोडंफार कमेंट आलं ना, छान वाटतं की अरे वा, लोकांना आवडतायत आपले व्हिडिओ. लोकांना म्हणजे स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना, सगळ्यांना आवडतायत. तर फक्त एक मला असं करा की हा व्हिडिओ झाल्यानंतर खाली कमेंट द्या, तुम्हाला रिअली आवडतायत ना, तुमचा अभ्यास होतोय ना. कारण माझं टार्गेट काय आहे,
की जे विद्यार्थी मित्र, जे स्टुडंट, जे माझे मित्र, जे असा एरिया आहे की जो पैसे भरून शिकू नाही शकत, त्यांना मला शिकवायचंय, याच्यासाठी मी हे पर्टिक्युलर चालू केलं. माझ्याजवळ जर 2 तास फ्री असले, जर 2 तास मी माझ्या हातात चॉईस येणार आहे, मी माझ्या आवडीवर, माझ्या हॉबीवर इन्व्हेस्ट करू की डेव्हलपमेंट लोकांच्या साठी इन्व्हेस्ट करू. मग मी दुसरा चॉईस पकडलाय, कारण मला असं वाटतं प्रत्येकाची डेव्हलपमेंट व्हावी, ती पैशामुळे कुठेही राहू नये. तर मला फक्त एवढं जाणून घ्यायचं की प्रत्येकाला आवडतंय ना, डोक्यात जातंय ना मी काय शिकवतोय, का डोक्यावरनं चाललंय. कारण खाली कमेंट आलं नाही, काहीच नसलं, मी प्रत्येक वेळेस म्हणतो कमेंट करा, लाईक करा. कमेंट येत नाहीत, लाईक असतात. फक्त मला असं जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की तुम्हाला कळतंय ना खरंच, का असंच टाइमपास वाटतंय, नाही बाबा चाललंय चालू द्या. कारण मी खूप सिरियसली घेतोय हे जे शिकवतोय ना, माझ्या एक्स्ट्रीम लेवलला. मी जितकं बेसला जाईन, जितकं बारीक, जितकं एकदम छोट्या, काय म्हणतात, छोट्यातली छोटी गोष्ट एक्सप्लेन करायची प्रयत्न करतोय. ते तुम्हाला कळत असेल आणि चांगलं वाटत असेल तर नक्की मला या व्हिडिओच्या खाली तुमच्याकडनं कमेंट पाहिजे की यस, ओके, छान वाटतंय, ओके, चांगले, वाईट आहे, काही पण तुम्हाला जे वाटतंय ते मला या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट द्या. कमेंट आलं ना, मला प्रोत्साहन असं मिळतं की चला बाबा आपल्याकडनं फायदा तर होतोय, ठीक आहे. आणि नाही आला तर मग थोडं असं डिस्करेजमेंट याचं वाटतं की नक्की बघतायत का तुम्ही, का लावताय, 2 मिनिटं बघताय, सोडून देताय, चाललंय चालू द्या. असं असेल तर मी डिस्करेज होतो मग त्याच्यातनं. आणि जर तसं नसेल, कमेंट भरपूर आले, मला रिअली छान वाटेल की नाही बाबा आपल्याच्यानी मुलं शिकतायत, मुलांची प्रगती होतीये, त्यांना भरपूर गोष्टी कळतायत. ज्यांचे मेकॅनिक्स हा सब्जेक्ट चांगला नव्हता त्यांना सुद्धा 4 गोष्टी कळतायत. जर असं होत असेल नक्की मला त्याच्यातनं ना प्रोत्साहन मिळतं. मग मी अजून एफर्ट्स लावून अजून पुढचा व्हिडिओ तयार करू शकतो. तर हे प्रोत्साहन टिकवणं माझ्या जसं हातात आहे तसं थोडंफार तुमच्या पण हातात आहे. कसं आहे माहिती का, मी क्लासमध्ये असलं ना, माझ्या समोर जे काही 30-40 जणांचा क्राऊड असतो, 60 पैकी तर 60 कधीच प्रेझेंट नसतातच. तर ऑब्व्हियसली 30-40 जणांचा जे काही क्राऊड असतो, मी त्यांना प्रश्न विचारून मला लगेच कळतं, अरे याला कळतं, याला नाही कळत. माझे जे स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही विचारा, त्यांना मी प्रत्येकाला विचारत असतो की तुला कळतंय का बाबा, तुला नाही कळतंय का, काय नाही कळालं. तसं मला ना 1 वे इंटरॅक्शन वाटते. मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, पण तुम्ही बोललेलं मी कधी ऐकू, बरोबर ना? पॉइंट वाटतं का नाही तुम्हाला याच्यामध्ये? तुम्ही बोललेलं मला ऐकायचंय तर मी कुठून ऐकणार ते? कमेंट करा, कमेंट करा. आणि प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम मेन्शन करा. म्हणजे काही सुधारणा पाहिजे असेल, सर तुमचा आवाज क्लिअर राहत नाही, सर थोडी क्लिअरिटी नसते, क्लिअरिटी वगैरे मी सगळं मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, ब्राईटनेस वगैरे. तर काही प्रॉब्लेम असेल मेन्शन करा खाली. काही प्रॉब्लेम नसेल, ऍटलिस्ट कळतंय, चांगलं चाललंय, असं जरी मेसेज केला तर मला बरं वाटेल. ठीक आहे, चालतंय. बर, किती टाइम झाला? 1 मिनिट. 40 मिनिट झाले आपल्याला चालू करून. मला काय वाटतंय की मला असं वाटतंय मोशन डायग्रामचा जो उरलेला पार्ट आहे तो इंटरेस्टिंग पार्ट आहे, अजून खूप इंटरेस्टिंग आहे. पण त्याला जर मी आता घेतलं, घेऊ का? त्याला जर मी आता घेतलं तर अजून हा व्हिडिओ चालेल साधारण मिनिमम अर्धा तास चालेल. आणि कसं असतं माहिती का, एका पर्टिक्युलर व्यक्तीची मी बसण्याची कॅपॅसिटी विचार करून सुद्धा व्हिडिओ बनवतो की चला बाबा पाऊण तास झाला तर पाऊण तासानंतर आपल्याला असं उठा वाटतं ना एका जागेवरनं. म्हणून मी काय करतो, शक्यतो माझ्या व्हिडिओची लिमिट 40-45 मिनिट, कधी कधी 30 मिनिट अशी ठेवतो. ठीक आहे, तर मग मी काय करतो, याचा उरलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ, जमेल ना? कारण मी आज खूप बेसिक पासून शिकवलंय. मोशन डायग्राम इतक्या बेसिक मध्ये तुम्ही कोणत्याही पुस्तकात बघा, तुम्हाला इतकं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचं कोणी मिनिंग नाही सांगणार. तुम्हाला दिलेलं असेल याचं हे त्याचं ते, एवढं तुम्हाला रट्टा मारावा लागणार. मी पण पहिले तुमच्यासारखाच रट्टा मारायचो ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो, रट्टाच मारलेला आहे. एमटेकला तर मेकॅनिक्स हा सब्जेक्टच नव्हता. एमटेक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगला मेकॅनिक्स हा सब्जेक्ट नसतो, पण मेकॅनिक्सची बेसिक कन्सेप्ट खूप लागतात. मग तिथं कळत गेलं, मग तिथे मी भरपूर पुस्तकं वाचले मेकॅनिक्सचे. नाही रे, हे तर मी रट्टा मारलो होतं, हे असं असतं, उगाच का रट्टा मारून आपली मेमरी घालवायची. मेमरी घालवायची थोडंसं वेगळं सांगू ना थोडं, ओके? बघा तुम्हाला हे बेनिफिशियल असेल बरं का.
जे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे जसं बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, बरोबर ना, जसं बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी पर्टिक्युलरली प्री बद्दल बोलतोय बरं का, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इथे तुम्हाला रट्टाच मारायचा आहे, इथे तुम्हाला रट्टाच मारायचं आहे. कारण बेसिक सिव्हिल मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल आहेत, बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला भरपूर सारे कन्स्ट्रक्शन रिलेटेड, जसं बोलायला झालं तर आपली ब्रिक आहे समजा, ब्रिकची लांबी रुंदी उंची काय असते, किंवा ब्रिक कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, ठीक आहे, अजून ब्रिकचे टाईप काय आहेत, किंवा ब्रिक मध्ये अजून त्याचे ऍडव्हान्टेज काय आहेत, ब्रिक आपण कोणत्या क्वालिटीची वापरतो, हे सगळं तुम्हाला रट्टाच मारायचंय. काय म्हणलं मी, तुम्हाला भरपूर ठिकाणी रट्टा मारायचा. माझा प्रयत्न एवढाच असतो, जिथे नाही मारावं लागत आहे, आता तुम्ही रट्टा मारताल का, स्लोप ऑफ एटी डायग्राम गिव्ह जर्क, असा रट्टा मारणार का तुम्ही, नाही. कारण कन्सेप्ट क्लिअर झाले तुमचे की स्लोप म्हणजे असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ ऍक्सेलरेशन इज जर्क, ठीक आहे. सो आपल्याला रट्टा मारायचा, तिथे रट्टाच मारायचा आहे. पण मागे तुम्हाला आठवत असेल बघा, मी एका लेक्चर मध्ये सांगितलं याला रट्टा मारावा लागेल. कोणतं होतं ते आठवा, फ्रिक्शन मधला, लॉज ऑफ फ्रिक्शन मधला एक पॉइंट होता, ज्याला मला पण पटत नाही तो पॉइंट, की फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, माझं मत असायला पाहिजे ते डिपेंडंट, पण तिथं इंडिपेंडंट होता. ठीक आहे, इंडिपेंडंट आपल्याला रिसर्च करायचंय का काच इंडिपेंडंट लिहिलंय नाही करायचं, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची. ज्या ठिकाणी रट्टा आहे त्या ठिकाणी रट्टा मारायलाच लावीन मी, ज्या ठिकाणी नाही गरज त्या ठिकाणी मारू नका. ठीक आहे, चलो एवढे बोलून 2 शब्द मी माझे संपवतो. अडचण असेल तर कमेंट करा, नसेल तर माझ्या प्रोत्साहनासाठी कमेंट केलेली मला नेहमीच आवडेल. आणि बाकी लाईक करा. ओके, चला, थँक्यू.